नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? नातेसंबंधामध्ये वाद होणे हे खूपच सामान्य आहेत, परंतु या छोट्या गोष्टींच्या परस्पर विश्वास, प्रेम आणि विश्वासावर बोलणे या गोष्टीमुळे नाते खराब होते. रिलेशनशिपमध्ये असे दिसून येते की सुरुवातीच्या दिवसांमध्ये दोन पार्टनर्समध्ये खूप प्रेम आणि समजूतदारपणा असतो, जो कालांतराने हा आपलेपणा हरवला जातो. त्यामुळे भांडणे वाढू लागतात. तुम्ही नाते आनंदी करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी भांडणे नेहमीच होतात. आपण सर्वजण दररोज वेगवेगळ्या गोष्टी हाताळतो. अनेक वेळा आपला राग बऱ्याचदा पार्टनरवर येतो. असे केल्याने प्रेमाऐवजी कटुता वाढते, पण काही गोष्टींचा अवलंब केल्याने नाते घट्ट होण्यास मदत होते. या साध्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. नंबर 1. रागावर नियंत्रण करा. तुमच्या जोडीदाराने तुम्हाला काही सांगितले तर राग येऊ नये असा नियम बनवा. अनेक वेळा लोक आपल्या जोडीदारांपासून गोष्टी लपवतात, कारण त्याला किंवा तिला राग येईल आणि हे लपवण्यासाठी ते एकामागून एक खोटे बोलत राहतात. पण त्यांची परिस्थिती आणि बोलणे ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे नातं घट्ट होण्यास मदत होईल. नंबर 2. मी ऐवजी आम्ही म्हणा. कोणत्याही भांडणात वेळी मी आणि तुम्ही ऐवजी आम्ही अधिक वापरा. या छोट्या क्षुल्लक गोष्टींमुळे तुमचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. तुम्ही वाद संपवून समोरच्या व्यक्तीला याची जाणीव करून द्यावी की तुम्ही दोघे एकत्र आहात. तुम्ही दोघेही वेगळे नसून तुम्ही एकच आहात. नंबर 3. नेहमी सकारात्मक विचार करा. असे म्हणतात की विचारही काळाबरोबर बदलतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विचार करायला लागतो. तुम्ही तुमच्या नात्याबद्दल नेहमी सकारात्मक राहायला हवे. याशिवाय जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी चुकीचे आहे, तर त्याबद्दल त्याच्याशी उघडपणे बोला. नंबर 4. नेहमी सोबत राहा. तुमच्या जोडीदाराची साथ कधीच सोडू नका. तुमच्या जोडीदाराने तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करावी असे तुम्हाला वाटत असेल, तर त्याला खात्री द्या की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदारांवर संशय घेणार नाही. तुम्ही एक टीम आहात ही गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 5. विचारांचा आदर करा. कधी कधी लोक एकमेकांपेक्षा वेगळे विचार करतात. काही तुम्हाला त्याचा सामना करावा लागेल, परंतु या मतभेदांना चांगल्या प्रकारे तोंड दिल्यासच तुमचे नाते अधिक चांगल्या दिशेने जाईल. तुमच्या जोडीदाराला कोणत्या गोष्टी किंवा सवयीमुळे त्रास होतो हे जाणून घेण्याचा तुम्ही दोघांनी प्रयत्न केला पाहिजे. तुमच्या दोघांच्या नात्यात येणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 6. तुमचे प्रेम व्यक्त करा. प्रेम व्यक्त करणे ही वाईट गोष्ट नाही. तुमच्या जोडीदाराला तुमचे प्रेम दाखवण्याची कोणतीही संधी सोडू नका. जेव्हा तुम्ही बाहेर असाल तेव्हा त्याचा हात धरा आणि त्याची काळजी घ्या. ज्यामुळे तुमच्या दोघांचे नाते अधिक घट्ट होईल. छोट्या छोट्या गोष्टीत प्रेम व्यक्त करा. मित्रांनो, दररोज सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाओ. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा. धन्यवाद.